प्रकरण 5. ऋतू वसंताधिक हा येती जाती, तैसेची का होती दिन आणि राती. ऋतू वसंतदायिक येती जाती, तैसेची होती दिन आणि राती. अचूक चाले क्रम जो असावे, हे सृष्टीचे कौतुक जाण सारे. अशी एक प्रसिद्ध कविता आहे. यातच का हा शब्द घालून ती मी या प्रकरणाचं शीर्षक म्हणून वापरली आहे. या सृष्टीला लय आहे, त्यावर लुब्ध होणं, त्याचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. पण आपण इथवर थांबणार नाही का, असं विचारून त्याची कारणमीमांसा समजून घेणार आहोत. चराचराला एक थोडी संथ लय आहे. ऋतुचक्राची लय तर दुसरी ऋतुलय. दिवस-रात्र हे 24 तासांचं चक्र, तर ऋतुचक्र हे संथ 365 दिवसांचं वार्षिक चक्र आहे. दोन्ही तालचक्रांबद्दल सांगाव्या तेवढ्या मिथक कथा थोड्याच. उषेचे आणि संध्येचे मनोहरी रंग आणि सूर्याचं देदीप्यमान आकाशभ्रमण, मग काय विचारता. भूतलावरील कित्येक संस्कृतींनी सूर्याला सोन्याचा झळकता रथ बहाल केलाय. त्याला उमदे अबलख अश्व जोडलेत आणि आकाशभ्रमणाचं स्पष्टीकरण देऊन टाकलंय. ऑस्ट्रेलिया खंडाचा बाकी जगाशी सुमारे 40,000 वर्षे संपर्कच नव्हता. तिथल्या कथा या अगदी वेगळ्या आणि खास तिथल्या आहेत. हीच कथा पहा ना. तिथल्या फील्ड्स डोंगर रांगात राहणाऱ्या लोकांच्या मते स्वप्नयुगातून तेव्हा नुकतंच जग जन्माला आलं होतं. वस्ती होती प्राण्यांची आणि राक्षसांची. या स्वप्नयुगात 2 पाली एकमेकींच्या अगदी जिवलग मैत्रिणी होत्या. एक होती गोआना आणि दुसरी होती घेक्को. एके दिवशी सूर्यानीच्या पिवळ्या कुत्र्यांनी ह्या मैत्रिणींच्या अन्य भाईबंधांना मारून टाकलं. सूर्यनीचा असा राग आला त्या गोआनाला की तिनं आपल्या हातातलं बुमरंग जोरात भिरकावलं आणि सूर्यनीला आभाळातून स्नानभ्रष्ट केलं. सूर्यीन गेली भेलकांडात. पश्चिम क्षितिजा आड सगळं जग अंधारात बुडालं. गोआना आणि घेक्को पार घाबऱ्या की हो झाल्या. आता बूमरंगाच्या दुसऱ्या धक्क्यानिशी सूर्यनीला वर काढायचा त्यांनी चंग बांधला. वारंवार बूमरंग फेकूनही सूर्यनी काही त्यात सापडेना. शेवटी जाताना तर पश्चिमेला गेली, पण नंतर अंधारात दुसऱ्याच दिशेला ती लपून बसली असेल या समजुतीने त्यांनी सगळ्या दिशांना बूमरंग फेकायला सुरुवात केली, पण व्यर्थ. सूर्यनी काही वर येईना. सूर्यनीही गेली आणि बूमरंगही गेला. सरते शेवटी एकच बूमरंग राहिला. मग त्या पालीने ते पूर्वेला फेकलं. आता मात्र सूर्यनी बरोबर त्या बूमरंगाच्या तडाख्यात सापडली आणि उगवली की पूर्वेला. आणि तेव्हापासून सूर्यीन पूर्वेला उगवते आणि पश्चिमेला मावळते. अशा जगभरातल्या किती म्हणून कथा सांगाव्यात. कधीतरी कुठेतरी काहीतरी घडतं आणि मग सूर्य तेव्हापासून रोज एरझाऱ्या घालू लागतो. असा साऱ्यांचा मिथितार्थ. आग्नेय ऑस्ट्रेलियातील ही आणखी एक कथा. कुणीतरी इमूचं अंड आकाशात फेकलं. त्यातून जन्माला आला सूर्य आणि त्या उष्णतेनं आभाळातील लाकडाची वखार धडापासून
पेटली. ती वखार तेथे आली कुठून हे माहीत नाही, पण एकूणच हा उजेड मानवजातीला उपयुक्त आहे हे लक्षात घेऊन आभाळ देवाने रोज एक गवताची गंजी तेथे असेल अशी तरतूद केली. तेव्हापासून नित्यनेमाने ही गंजी सकाळी पेटते आणि रात्री विझते. ऋतुचक्राच्याही अशाच कथा आहेत. जिथे तिथे असतात तिथे. तसे अमेरिकेतल्या मूळवासियांच्या कथेतही प्राणी आले आहेतच. पश्चिम कॅनडातील तहान लोक समजतात की एकदा कोणता ऋतू किती काळ असावा यावरून काटेसाळू आणि विव्हर याचं झालं भांडण. काटेसाळूला असं वाटतं की हिवाळा 5 महिन्यांचा असावा, म्हणून त्याने आपली 5 बोटं दाखवली. पण विव्हरचं म्हणणं होतं की हिवाळा हवा त्याच्या शेपटीवरच्या काट्यांइतक्या महिन्यांचा, म्हणजे 8-10 महिन्यांचा. आता याचा इतका राग आला काटेसूळला की आपल्या पंजानं एक बोट चावून त्याने तोडून टाकलं आणि 4 बोटं वर केली. तेव्हापासून काटेसूळला बोटं राहिली 4 आणि हिवाळ्याचे महिनेही राहिले 4. या कथेत हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू असणारच हे गृहीत आहे. देवाधिदेव झियस आणि त्याची राणी सुगीची देवता सृजनदेवी देमीतर यांची तिच्यावर जीव जडला. त्याचा एके दिवशी फुलाफळांनी लगडलेल्या उपवनात पर्सेफोन मजेत खेळत होती. अचानक जमीन हुंगली. पाताळलोकापासून आपल्या रथात बसून हेडस आला आणि घेऊन गेला तिला रथातून. पट्टराणी केलीन तिला इकडे. देमीतरला कन्यावियोग सहन झाला नाही. तिनं साऱ्या पिकांची वाढच थांबवून टाकली. उपासमार व्हायला लागली जनतेची. शेवटी झियसने पर्सेफोनला माहेरी आणण्यासाठी आपला दूत म्हणून हेर्मेसला पाठवलं. पण पर्सेफोनने डाळिंबाच्या 6 बिया खाल्ल्या होत्या. ह्या कारणे तिला आता 6 महिनेच पृथ्वीवर राहता येणार होतं. पुनर्कथनातील असली कारणे आता वाचकांना सवयीची झाली असतील. मग 6 महिने माहेरपण आणि 6 महिने सासूरवास असा वसा घेतला तिने. ती धारेवर असते. त्या 6 महिन्यात वसंतात सगळीकडे आबादी असते. 6 महिन्यांनी पर्सेफोन पुन्हा पाताळराज्यात जाते. त्यामुळे झाडं सुकतात, फळं फुलं काही म्हणजे काही उगवत नाही. सारी सृष्टी बर्फाच्या थंड पांघरुणाखाली निस्तेज होते. दिनरात्र आणि ऋतुचक्र कसं घडतं कसं? कुठेही काहीही ठराविक काळाने घडतंय असं दिसलं की सहसा 2 शक्यता असतात. लंबकाप्रमाणे काहीतरी झुलतंय किंवा काहीतरी फिरतंय. दिनरात्र आणि ऋतुचक्र हे अर्थातच पृथ्वीच्या फिरण्यामुळे घडतात. स्वतःभोवती भोवऱ्यासारखी फिरल्यामुळे दिवस रात्र आणि सूर्याभोवती फिरल्यामुळे ऋतू. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा निव्वळ दृष्टिभ्रम आहे. सापेक्ष हालचालीचा हा दृष्टिभ्रम हा तर नेहमीचाच अनुभव. शेजारची रेल्वे सुटली आणि आपली स्थिर असली तरी आपण क्षणभर दचकतो. आपली गाडीच हलते आहे असा भास होतो आपल्याला.
पहिल्यांदा मी हा अनुभव घेतला तेव्हा अगदी चक्रावून गेलो होतो. कधी कधी उलटही घडतं. शेजारची गाडी हल्ली असं वाटतं, पण सुटलेली असते आपली ट्रेन. गाडीला धक्का बिक्का बसला तर गाडी हल्ली हे ओळखणं सोपं, एरवी अवघड. आपली गाडी जेव्हा एखाद्या दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करते तेव्हाही आपली गाडी स्थिर असून शेजारची गाडी हळूहळू मागे मागे जात आहे असं आपण जाणून बुजून अनुभवू शकतो. सूर्य आणि पृथ्वीचंही असंच आहे. सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेला जात नसून पृथ्वीच स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्यभ्रमणाचा आभास फक्त निर्माण होतो. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते आहे असं म्हणजे जणू उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आरपार जाणारा एक दांडा आहे असं समजायला हरकत नाही. या भोवती पृथ्वी फिरते आहे. फिरताना पृथ्वीला धक्के बसत नाहीत, त्यामुळे ती फिरते आहे हे लक्षात येत नाही. पृथ्वी फिरते त्याच्यावरचे आपण फिरतो. आपल्या भोवतीच वातावरणही त्याच गतीने फिरत असतं. तसं नसतं, पण पृथ्वीच्या वेगाने वाहणारे, म्हणजे तशी काही हजार किलोमीटराने वाहणारे वारे आपल्याला सतत जाणवले असते. हे अर्थात विषुववृत्तापाशी जसजसे आपण ध्रुवांकडे सरकतो तसतसा पृथ्वीचा वेग कमी होतो. ध्रुवांजवळ आसाभोवती एक चक्कर मारायला 24 तास, पण कापायचं अंतर कमी. विषुववृत्ताशी केवढी तरी मोठी चक्कर, ध्रुवांजवळ अगदी छोटी चक्कर. त्यामुळे ध्रुवांजवळ पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी असतो. पृथ्वी एका लयीत फिरत असते, धक्के नाहीतच, आणि वातावरणही तिच्या बरोबर फिरत असते. त्यामुळे आपण फिरतोय हे आपल्याला जाणवतच नाही. एखाद्या स्थिर वस्तूकडे बघितलं तरच आपली हालचाल आपल्याला समजेल. अशा स्थिर वस्तू म्हणजे सूर्य आणि तारे. पण आपल्याला वाटतं हीच मंडळी आभाळात घिरट्या घालत आहेत, आपण स्थिर आहोत आणि प्लॅटफॉर्म सरकायला लागला आहे असं समजण्यासारखं आहे. हे दृष्टिभ्रमच आहे तो. विट्गेन्स्टाईन या तत्ववेत्त्याने आपल्या विद्यार्थिनीला प्रश्न केला. सूर्य फिरतो आहे असं वाटतं सगळ्यांना, पृथ्वी फिरते आहे हे पचणं मात्र जड जातं का बरं? ती म्हणाली, कारण उघडच आहे. तसं दिसतंच ना मुळी आपल्याला. त्यावर मिश्किलपणे विट्गेन्स्टाईन म्हणतो, कसा? अगं, पृथ्वी फिरत असताना कसं दिसणं अपेक्षित आहे? जसं दिसतं तसंच तर दिसणार. आणि जर उलट दिसतं तर काय वेगळं दिसतं त्यात? खरंच की. तुम्हीही विचार करून बघा बरं. जर हजारो किलोमीटरवरच्या वेगानं पृथ्वी धावते आहे तर उंच उडी मारल्यावर पृथ्वी थोडी पुढे सरकायला पाहिजे. काही अंतरावर आपले पाय जमिनीला लागले पाहिजेत. असं तर होत नाही कारण उघड आहे. आपण पृथ्वीवरच असल्यामुळे पृथ्वीचा वेग आपल्यालाही प्राप्त झाला आहे. आपणही त्याच वेगाने फिरतो आहोत. आजूबाजूचं सगळं त्या वेगाने फिरत असल्यामुळे वेग जाणवत नाही. मात्र चालत्या बुलेट ट्रेनमध्ये उडी मारली तरी आपण त्याच जागी उतरतो आणि आपल्या पायाखालून पुढे गेलेली नसते. कारण गाडीत असताना आपणही गाडीच्या वेगाने पुढे जात असतो. चालत्या गाडीत तुम्ही बॉल उडवून झेलू शकता. अगदी टेबल टेनिसही खेळू शकता. फक्त गाडीचा वेग एकसारखा हवा. डबा हवाबंद हवा.
डबा हवाबंद हवा आणि गाडी सरळसोट जात असली पाहिजे. हवाबंद डब्यातली हवा तुमची सहप्रवासी बनते. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने विद्युत गतीने धावणाऱ्या गाडीच्या हवाबंद डब्यात तुम्ही आणि टेबल टेनिसच्या बॉलने गाडीचाच वेग धरला आहे. त्यामुळे टेबल टेनिस हॉलमध्ये खेळल्यासारखे तुम्ही खेळू शकता. पण जर गाडी वेग घ्यायला लागली किंवा थांबायला लागली किंवा तिने वळण घेतलं तर ह्या हवाबंद डब्यातील खेळाचाही लय बिघडेल. गाडीत उडी मारली तर थेट खाली पडणार नाही तुम्ही. जागा थोडी बदलत असेल. अवकाश स्थानकात वस्तू इकडे तिकडे फेकल्या तर काय होतं हे बघताना आपण पुन्हा याचा विचार करू. अनिश्चित गती आणि ऋतुचक्र. फिरता फिरता आपला गाव सूर्याच्या दिशेला आला की दिवस उगवतो आणि आपले गाव सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेले की मावळतो. भारत देश विषुववृत्ताच्या बराच जवळ आहे. पण जसजसे आपण ध्रुवप्रदेशाकडे जातो तसतसा उन्हाळ्यातला दिवस चांगला लंबाचौडा होतो आणि रात्र आक्रसते. हिवाळ्यात रात्र लांबलचक होते आणि दिवस उगवतो तेच अंधारून जातो. दिवस रात्रीला हा फरक इतका टोकाचा आहे की बहुतेक प्राणी दिनचर तरी असतात किंवा निशाचर तरी असतात. दोन्ही वेळी जागृत असणारे खूप कमी. आपण आणि बहुतेक पक्षी हे दिनचर आहोत. रात्री आपण झोपतो तरच प्रकरण 5.